रूप पाहता लोचनी
Thank you.
स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवी अनेकाच्या दुःखे सत्य बोले मुखे दुखवी अनेकाच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ ही जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा नमस्वरामाय सलक्ष्मणाय दिव्ये चतशे जनकात्मजाय नमो श्रोत्रेंद्र यमानिभ्यो नमस्तु चंद्रार्कमरुद्गणभ्यः वक्तारमासा देवी वनित्या सरस्वती स्वार्थ समन्वितासित निरस्वदुस्तर्क कलंक पंका नमामि तं शंकरम् अर्चितं ह्रीं नमो विठ्ठला राजया पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानील संतासी काय माझी वाणी मानील संतासी रंजो चित्तासी अपुर्या नमो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तुम्ही विश्वनाथ दीनरंग विनानाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी ज्ञानदेवं नमस्कृत्य नामदेवं तथैव च
एकनाथ पुनर्णत्वा तुकारामं तत्परम सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या न करावा वेर राजमाता जिजाऊस करिता वंदन राजमाता जिजाऊस करिता वंदन करी स्वराज्याचे स्वप्न परिपूर्ण तयासी करीतसे नमन प्रथम श्री चरण वंदितो राहिले मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी अशी ओढली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तया शिव छत्रपती आई महाराज विराजिये आई महाराज विराजिये आई महाराज दांडेगावकरांनी भगवान शिवाचं कीर्तन मांडलेलं आहे। राजा शिवाच्या कीर्तनामध्ये तुम्ही 32 मण्याच्या सोन्याच्या सिंहासनावर येऊन विराजमान व्हावं आणि तळागाळातल्या बहुजन समाजाला एकत्रित करून साळीमाळी तेली तांबोळी चांभार कुंभार लोहार संगर बनगर धनगर वंजारी मराठा सर्वांना एकत्रित करून स्वराज्याची संकल्पना करणारे 12 मावळ एकत्रित करून बहुजन समाजाचं अस्तित्व निर्माण करत असताना राजा तुम्ही घराच्या बाहेर वयाच्या 6व्या वर्षी निघाला। राजा तुम्हाला मानाचा मुजरा विठाला विठाला स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी परात्पर ब्रह्म अखिलेश्वर परब्रह्म भगवान परमात्मा रुक्मिणी प्राण संजीवन कैवल्य तेजोनिधी अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचे लढीवाळ ओजस्वी आणि तेजस्वी भक्त देवमान्य जगमान्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा यथार्थ देव प्राप्तीचा अभंग तुमच्या समोर चिंतना करता उपस्थित केलेला आहे, मांडलेला आहे, ठेवलेला आहे। सेवेला प्रारंभ करत असताना अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अगत्याचं आहे। भगवान शंकराचं स्तर जागृत देवस्थानच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ मंडळ दांडेगाव यांच्या माध्यमातून होत असणारी दैदिप्यमान अखंड रणम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू रामायण श्री कीर्तन महोत्सव सत्संग सोहळा मोठ्या आनंदाने प्रेमाने आदराने योग्य असा पार पडत आहे। आणि त्या निमित्ताने सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मायबाप अगदी माझ्या पिता समान असणारे माझ्या बंधू समान असणारे सर्व गायक वादक अत्यंत वारकरी संप्रदायाचा वारसा निवासा घेऊन निघालेली ही माझी मायबाप दिग्गज असणारे 2 चोपदार विनेकरी गायक टाळकरी वादक
मैशिष्टम सौंदर्य लाभलंय मंडपाने, त्याच तोला मोलाचं असणारं माझ्या अथांग असणाऱ्या महिला उपस्थित आहेत आणि माझी पुरुष मंडळी सुद्धा सर्वांच्या नतमस्तक ठेवून यथार्थ मी या ठिकाणी आणि वास्तविक आता तुमचं नामोल्लेख मला कल्पना नाही, तरी परंतु तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला एकच संदेश देऊ इच्छितो की सज्जन माय बापांनो, महादेव त्याला म्हणतात कारण जगाच्या पाठीवर देव भरपूर आहेत. जे अमृत पितात त्याला देव म्हणतात आणि जो विष पचवतो त्याला महादेव म्हणतात. ज्याच्यात विष पचवण्याची ताकद आहे त्याला शिवशंकर भगवान परमात्मा म्हणतात. आणि त्या शिवशंकर भगवान परमात्म्याच्या अर्थात शिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने अलौकिक, कारण शास्त्र असं सांगतंय पर्व विशेष भागवत धर्मी नरश जय, पर्व विशेष भागवत धर्मी नरश जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र. आणि म्हणून शिवरात्रीच्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्वांच्या नतमस्तक यथार्थ ब्रह्म भगवान परमात्म्याला आळवत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय कधी घोरड्या डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर, कधी पवित्र इंद्रणीच्या शिळेवर आपलं चिंतन साधन करतायत. आणि साधन करत असताना भक्तांना उपदेश करतात, राजांनो मृत्यूलोकात जन्माला आलाय ना, मग मृत्यूलोकात जन्माला आल्याच्या नंतर काही कर्तव्य केले पाहिजे, काही उपासना केली पाहिजे, काही साधना केली पाहिजे. नवे नवे या अभंगाचा अनुबंध चतुष्ट काय, या अभंगाचा अधिकारी कोण आणि अभंगाचं प्रयोजन काय आहे. नियम असा आहे, एखादी घटना सांगायची असेल, लक्षपूर्वक ऐका, एखादी गोष्ट मांडायची असेल तर त्याच्या पाठीमागं सर काहीतरी इतिहास पाहिजे. लगेच नेऊ शकत नाही आपण. आता उदाहरणार्थ एखाद्या मातोश्रीला आपली कन्या चांगल्या घरी द्यायची असेल तर त्या घराचा 10 वेळा विचार करावा लागतो. यांच्या घरी श्रीमंती आली आहे, पण श्रीमंती कोणत्या तोला मोलाची आहे, यांच्या घरी व्यवसाय काय आहे. आणि मग आम्ही नवीन केलेले पाहुणे, आता ते काय कीर्तन सांगायच्या गोष्टी काय विचारता आमचे पाहुणे, अहो जेल जायला एवढं बसायला गाड्यात, कोणत्या गाडीत बसावं हे सुद्धा कळत नाही. केव्हा कळालं हे माय माऊलीनं, हे केव्हा कळालं. दांडेगाव येऊ तिकडं, मी डायरेक्ट कनेक्शन कट करीत असतो. हे घर असं आहे, कधी कळालं तुम्ही ते पाहिल्याच्या नंतर, उदाहरणार्थ त्याचा अनुभव घेतल्याच्या नंतर. आणि शास्त्र असं आहे, अनुभव आल्याशिवाय जगाला देऊ नये, हा अनुभव आहे.
कीर्तनाचे पाकिट देऊ नका पण टाळ वाजवा विठाला लग्न गरिबीचं असू द्या वाजंत्री महत्वाची लग्न साधा असू द्या साहेब लग्न गरिबीचं असू द्या पण डीजे कसा पाहिजे हे म्हणजे काय सांगा द्या डीजे अहो गावात आल्याबरोबर कळालं पाहिजे नवरदेव आला दत्तात्रय माईक सिस्टम तुमच्याकडे आहे का आहे इथं कोण आणला मग केला सर विनोदाचा भाग नाही वास्तववाद आहे गरीबाचं लग्न असू द्या वाजत असा डीजे महत्वाचा आहे तसं कीर्तन कुणाचं असू द्या हे महत्वाचं आहे नाही तर 4-5 टाळकरी 2-4 भालदार चोपदार मृदंग वादक विनेकरी वाघा बॉर्डर नेऊन जमन का वाघा बॉर्डर पाकिस्तानच्या बाउंड्रीवर हुशार तिथं म्हणायचं कोंडू कोंडू धरी न तिथं कोंडू कोंडू जीव धरीन जमन का हे कार्यक्रम तिथं नेऊन जमन का तिथंच लावून मृदंग श्रुती टाळ घोष सावडीने ही इथं जमन तिथं जमणार नाही तिथं बंदुका किधर है तिथं म्हणायचं माये जगन्नाथ बापू माये नाही बापू नाही नुसता ताप आहे आला संकट काश्मीरावरी हो झटपट इशारा हल्ले मोठं म्हणलं खाली लोट कोण पट महत्वाचा मुद्दा माझा आहे मला मुद्दा हा उपस्थित करायचा आहे हे नेऊन जमणार नाही मग ती आहे तुमच्याकडे खडोबर आहे याच हे नेऊन जमन का 4-10-50 तोफे तिथं नेले आणि त्याने म्हणत बरोबर गाणे बिले तिरपी टोपी वाकड्या भांगावरी ग आंबाची नजर शिंगाड्या वकडावर माय बाप तिथं ते नाही तिथं फक्त असं पहिल्या गमाशी मी ध्यानात हा नित्य हरी आले संकट काश्मीरावरी हो सोबाळा झोझो रे जो बाबा असं तिसऱ्या गमाशी जीव होतो येऊला घाला बाळा जाईल कारगिरी ग सोबाळा झोझो रे जो बाळा जाईल कारगिरी ग सोबाळा झोझो रे जो त्याच्यामुळे थोड्या असू द्या लय मोठी गरजेची नाही थोड्या परीने रे पण हा एकजुटीचे पाहिजे म्हणून तर महाराज म्हणतात अरे खुला खुला वाजती तिकडे घुसले पुन्हा तिकडे घुसू आपण लगेच मग येईल पिंगळा महाद्वारी नको महत्वाचा मुद्दा उपस्थित करतो दादा चिंतनाचा विषय असा आहे की प्रब्रह्म भगवान परमात्म्याचं स्वरूप तुम्हाला दिग्दर्शन करायचं आहे पण त्याच्यासाठी अनुभव अभिप्रीत आहे आणि म्हणून मगाशी महाराजांनी जे प्रमाण दिलंय अनुभव आले अंगा ते या जगात येत असे अनुभव असल्याशिवाय देऊ नये आणि परमार्थ करत असताना अंगी अनुभव असणं महत्वाचं आहे भक्ती करत असताना साधना करत असताना उपासना करत असताना चिंतन करत असताना काही 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या अंतःकरणाच्या वृत्तीत असणं आवश्यक आहे त्यापैकी पहिली गोष्ट त्याच्याविषयी असणारी श्रद्धा महत्वाची आहे निष्ठा महत्वाची आहे म्हणजे निश्चय महत्वाचा आहे त्याच्याविषयी प्रेम असणं महत्वाचं आहे आणि त्याच्याविषयी आदर असणं महत्वाचं आहे
जर आदर नसेल, प्रीती नसेल, जाऊ द्या. प्रेम जर नसेल, माणूस त्याच सोयऱ्याकडे जास्त वेळा जातो ज्या सोयऱ्याकडे आदर आहे, प्रेम आहे. तुम्ही मोठ्या सोयऱ्याकडे, श्रीमंत सोयऱ्याकडे गेले, त्याची डॅनलॉपची गादी, दीड करोडचा बंगला, आणि त्याने सुंदरपैकी तुम्हाला पुरणपोळीचा बेत केला. आज आमच्या साळुंके साहेबांना गुलाबजामुन खाऊ वाटले. बरोबर ना? साळुंके जाणं तुमचं का दुसरं आहे? साळुंकेच ना? बस एक सवय, माफ करा, चलता चलता या दृष्टीने सुंदरपैकी, नामुल्लेख म्हणून नाही, आलं वगाला म्हणून बोलतोय, कारण हे सर्वांसाठी आहे. त्या दृष्टीने सुंदर लाडूकरांच्या शंकरपाळे कसे बोल, सुंदर स्वयंपाक, पुरणपोळी स्वयंपाक केला मायबाप. वाक्य आहे का अतिशय हृदयाला पोहोचणारं वाक्य आहे. जेवायला बसले, जेवण होत आलं, आणि त्या पाहुण्याला विचारलं, श्रीमंत त्या असणाऱ्या सोयऱ्याने, का हो कस काय झाली पुरणपोळी? म्हणले, वा तुमच्या घरची पुरणपोळी, सगळीकडे तुपच तूप. अहो दुधाच्या जागेवर तूप दिले सोयरे तुम्ही, काय श्रीमंत आहे. त्यांनी सांगितलं, तुमच्या बापाला कधी भेटली होती का? त्याला असं वाटलं खाल्लेलं वाकावं, का त्याच्यात प्रेम नाही. दुसऱ्याकडे गेले तुम्ही, त्याने सांगितलं, वा तुमच्यासारखे श्रीमंत सोयऱ्या माझ्या घरी आला, बसा. पोतं टाकलं बसायला, सुंदरपैकी मायमाऊलीने बाजरीची भाकर केली, चून म्हणजे बेसन केलं, त्याच्याबरोबर कांदा चटणी काय असेल ते दिली, आणि ताट वाढलं, आणि सांगतो, दाजी माझी शपथ आहे तुम्हाला, चतकुल घ्या ना. कायच्यात प्रेम आहे. आणि म्हणून तर म्हणतात, प्रेमसूत्र दोरी आदर प्रेम प्रीती जर नसतं, तुम्ही किती भजन करा. एकुलता एक पोरगा आहे, अत्यंत खोडकर आहे, त्यांनी रोज 2-4 खोड्या आणायच्या, बापाला आईला रोज त्रास द्यायचा. आई कामावून आली की आईने म्हणावं, बाळ्या अरे नको रे त्रास करून घेऊ, रोज खोड्या करतोस, रोज 2-3 घराचे भांडण रोज मिटवावं लागते रे. शेवटी बापाने हाताला धरलं. अरे किती वेळा सांगावं, तुझा हात पडून पाय जोडून झाले, हात जोडून झाले, पाय पडून झालं. अरे तुला लोटांगण घालतो रे राजा, पण भांडण नको करूस. आम्ही खूप दमतो, रोज याच्या त्याच्या बांधाला रोज जातो रे आम्ही. शेवटी पोराच्या खोड्या थांबेनात. शेवटी बापाला राग आला, हाताला धरलं. 15-20 परसची विहीर पाहिली. आहे का तुमच्याकडे 10-15-20 परसची विहीर आहे? असेल नसेल विहीर, मला कल्पना नाही. 10-12 परसची विहीर पाहिली, आणि त्याच्यामध्ये असं त्याचं खाली मुंडकं धरलं. आता कदाचित माझी भाषाही कळत नसेल मला शक्यतो. विहिरीमध्ये त्याचं मुंडकं धरलं, असे वरती पाय धरले, आणि सांगितलं, का हो? बापाने सांगितलं, बाळा सांग माझ्या राजा, खोड्या करणार नाही. त्या पोराचं खाली मुंडकं, असं खाली मुंडकं, आणि असं खाली पाहतं. म्हणलं, बाबा आता मी जास्त खोड्या करील. ए बाळ्या, ए राजा, सोडलास तर पडशील, पडलास तर मरशील रे. सांग खोड्या करणार नाही. ते पोरं खालून म्हणतं, बाबा तुम्ही किती जरी नाही म्हणले तर मी जास्त खोड्या करील. त्या मुलाला वरती काढलं, चटकन तोंडात आणली. अरे वेड्या, सोडलास तर पडला असतास तर मेला असतास. त्याने सांगितलं, बाबा तुम्हाला बोलू का?
बोल ना राजा. बाबा तुमचं आता 52-53 वर्षाचं वय आहे. आतापर्यंत तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं नव्हतं, इथून पुढे होण्याची शक्यता नाही. बाबा मी तुमचा एकुलता एक पोटचा गोळा आहे, तुम्ही मला सोडवू शकत नाही. नाही कळलं? जाऊ द्या. मी तुमच्यावर माझा एवढा विश्वास आहे की तुम्ही मला सोडवू शकत नाही, याला विश्वास म्हणतात. आदर असणं प्रेम महत्वाचं आहे, प्रेम असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून विश्वास तरी करी स्वामीवरी सत्ता, विश्वास महत्वाचा आहे. आणि विश्वास परमार्थामध्ये विश्वास, आदर आणि निष्ठा आणि निश्चय या गोष्टी असणं महत्वाचे आहे. जोपर्यंत तुमच्यापाशी निश्चय, निष्ठा, विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्हाला परब्रह्म भगवान परमात्म्याची जीवनामध्ये विष्णू पूजा घडावी अशी वाटते का? त्याच्यासाठी तुम्हाला प्रथमतः अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये निश्चय निर्माण करावं लागेल. अभंगाचं शेवट निश्चयाते बाबा गायक वादकाचं कौतुक करावं सर्वांनी मोठ्या प्रेमाने. मला असं वाटतं टाळीचा थोडासा अभाव आहे, जरा जोरात. मी तुम्ही चांगली टाळी वाजवल्याशिवाय सोडणार नाही. त्याचं कारण आहे, भोजन की मज्जा थाली बिना. जेवणाची मजा कशात आहे पोरांनो? भोजन की मज्जा थाली बिना. कारण थाळी तुम्हाला कळणार नाही. भोजन की मज्जा ताटा बिना, भोजन की मज्जा थाली बिना. अरे झगड़ों की मज्जा गाली बिना, अरे ससुराल की मज्जा साली बिना. हे बरोबर वैशी भोजन ससुराल की मज्जा साली बिना, आणि तशी भजन की मज्जा ताली बिना. जरा बजावतो ताली. असं आहे ते. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे काय आवाज आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी राजांचे मावळे असताना अरे आवाज अशी निघाले की साला पाकिस्तान को हिलाने. छत्रपती शिवाजी महाराज की. मागचे थांबा तिकडे तुम्ही. तुम्हाला सगळ्याला प्रॉब्लेम झालेला आहे काय? अरे एका मुसलमानाला कानात बोट घातले मर्दांना पाठीमागे 50 लाख मुसलमान असू द्या, कानातच बोट घालती. आदर घेण्याचा प्रयत्न करा. अजून 10 वर्षात आपल्या बोखंडी बसतील. विठाला विठाला. कधीच बोलू नका, पण जाता जाता एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा. आपल्या धर्माची निष्ठा आपणच बाळगायची. धर्माचे पालन. अरे छत्रपती संभाजीराजांना
अरे पकडण्याकरता 400 यवन आले, 400 यवन. अरे पकडल्याच्या नंतर औरंगजेबाच्या समोर उभा केल्याच्या नंतर औरंगजेबाला विचारलं, संभा हार किसकी और जीत किसकी? संभाजीराजांनी सांगितलं, हार कुणाची आणि जीत कुणाची ओळखण्याची एवढीच खुमखुमी असेल तर काही क्षणासाठी माझ्या हातातल्या बेड्या काढ. अरे ज्या क्षणाला माझ्या हातातल्या बेड्या काढशील, अरे ज्या क्षणाला माझं सकल दंड दूर करशील, त्या क्षणाला हा संभाजी तोंडाने सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. या संभाजीच्या हातातले समशेर सांगेल कुणाची हार आणि कुणाची जीत. अरे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून वाढवणारा शेवटी औरंगजेबाने सांगितलं, कितना खुशकिस्मत है वो शुबा, अरे इसने ऐसी औलाद पैदा की, अरे मेरी 4 औलाद है लेकिन सब गधों की फौज. अरे कुणाच्या पोटी चांगली औलाद जन्माला येत नाही मर्दांनो. अरे त्याला म्हणून अरे ज्यांनी संभाजीराजा रडावा, अरे संभाजीराजा हरावा, अरे संभाजीराजाच्या चेहऱ्यावर नाराजी व्यक्त व्हावी आणि संभाजीराजाने आपल्या समोर भीक मागावं म्हणून प्रत्येक दिवशी एक दिवशी एक अवयव काढायला सुरुवात केली. अरे पायाची नखं काढली, अरे हाताची नखं काढली, अरे पाय कत्तल करण्यात आला, अरे त्याची बकरासारखी खाल करावी, अरे त्याचं कापडच खोलण्यात आलं, अरे त्याच्या अंगावर मीठ सोडलं, अरे त्याला बर्फावर खोललं. अरे तो छत्रपती संभाजीराजा हसत हसत त्या औरंगजेबाला म्हणतो, हे औरंग्या, असे किती जरी प्रहार केले तर हा धर्मनिष्ठ संभा कधी हरणार नाही आणि त्याच्या राज्यात आपण जगतो. मर्दांनो जरा विचार करा. काय म्हणली असेल त्या सद्ग्रस्त असणाऱ्या महापुरुषाची छाती, काय म्हणलं असं तो माझा छत्रपती संभाजीराजा. धर्मासाठी भांडतोय आम्ही, अरे स्वराज्यासाठी लढतोय, महाराष्ट्र क्रांतीचा पुन्हा इतिहास घडतोय. अरे नुसते तांडव नाही आमचे, अरे अन्यायावर मात आहे, अरे मुडेन पण वागणार नाही. ही हिंदुत्वाची जात आहे, ही हिंदुत्वाची जात आहे. मर्दांनो हे सांगायचं इत्यर्थ एवढाच, आपला धर्म जगला पाहिजे, आपलं कीर्तन जपलं पाहिजे, आपला भागवत धर्म जगला पाहिजे, आपला वारकरी संप्रदाय एकत्रित आला पाहिजे आणि आपल्या वारकरी संप्रदायातले अरे द्वेष मत्सर भेद याला काढी लावा आणि या धर्म मंडपामध्ये एकदा येऊन बसला ना, तिथं न पाहे याती कुळाचा विचार, कोणत्या जातीतला आहे, अरे कोणत्या कुळातला आहे, अरे कोणत्या वंशातला आहे. अरे जिनी स्वतःची 3-4 पोरं मेली पण कधी विचार केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना लिहिली. अरे विलायतला शिकत असताना बॅरिस्टर होण्यासाठी गेलेला पती, त्या पतीसाठी तिनं त्या असताना माझ्या रमाईने रामामादी शेण गोळा करायची, शेणाच्या गवऱ्या बनवायची, बाजारी निहून विकायची. माझ्या भीमाची नवरी झाली ग, माझ्या रामाची नवरी झाली ग. मायबाप स्वतःचे 4 पोरं गेले पण तिनं कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं नाही. शेवटी आल्यावर कळालं, सर मायबाप त्याग केल्याशिवाय तो महामानव होऊ शकत नाही. महत्वाचा मुद्दा आहे दादा, आणि म्हणून संकल्पनेला बोलण्याचा पंच करतो. राजांनो, निष्ठा असणं महत्वाची, विश्वास असणं महत्वाचं आहे, श्रद्धा असणं महत्वाची. म्हणून शंभूराजे तुकडे करण्यात आले, अरे नव्या छातीचा कोट करण्यात आला, अरे ज्याचं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्या औरंगजेबाने सांगितलं, एवढे प्रहार केले पण याची छाती झोपली नाही. खरंच हा छत्रपती संभाजीराजा यही शिवबा का छावा है बस. आणि म्हणून निष्ठा असणं, विश्वास असणं महत्वाचं आहे, निश्चय असणं महत्वाचं आहे. मग तुकोबरा म्हणतात, अरे तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करा, शिवाची करा, विष्णूची करा, ब्रह्मदेवाची करा, नव्या मारुतीची करा, कोणत्याही ईश्वराची करा, पण त्याच्याविषयी निष्ठा असणं महत्वाची, विश्वास असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात, निश्चयाचे बळ, निश्चयाचं बळ अंगी असलं पाहिजे आणि निश्चयाचे बळ
असल्याशिवाय फळ प्राप्त होऊ शकत नाही. फळाची अपेक्षा करत असाल तर त्या फळाच्या अपेक्षासाठी निश्चय असणं महत्वाचं आहे. म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ, त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल, पण निश्चय असणं महत्वाचं आहे. परब्रह्म श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरासारखे संत यांचे शेवटचे लढीवाळ असणारे शिष्य ज्यांचं नाव आहे निळोबर आहे. निळोबराने सांगितलं, तुकोबा तुम्ही ज्यावेळेस देह ठेवाल त्यावेळेस मला एकदा कळवा. परंतु देह ठेवता न ठेवता वैकुंठ गमन झालं. निळोबराला कळालं नाही. शेवटी निळोबराने धरणं धरलं आणि निळोबराने धरल्याच्या नंतर परब्रह्म वैकुंठ भगवान परमात्म्याला चिंता पडली. तुकोबर आहे, तुम्ही वैकुंठात आला हो सदेह, पण तुमच्या भक्ताने तुमच्या शिष्याने धरणं धरलंय आणि वैकुंठाचा नेम एकदा वरती आले की खाली जाता येत नाही. देवा जावं लागेल, मी न सांगता आलो, जमणार नाही, मी जाऊन येतो. परब्रह्म भगवान परमात्माला सांगतात, निळोबा ओ निळोबा. निळोबरांनी डोळे उघडले, पाहतात तर विठेवरी सखये बाई हो करी कृपा कुळहाली पाघी वनी आसोपा करी नवलाई करी नवलाई. परब्रह्म भगवान परमात्मा पुढे पाहिला आणि पाहिल्याबरोबर विचारलो, कोण आपण? ओ देवा, तुम्ही देव कशा करता आलात? मी तुम्हाला बोलवलं नाही ना. वाजवत जाहो, आमच्यासाठी वाजवा, आम्हाला जरा बरं वाटतंय. तुम्ही टाळी वाजवली ना, आम्हाला वाटतं नाही नाही आपलं प्रमाण एक नंबर झालं, आपलं कीर्तन चांगलं चालू आहे. मग तुम्ही जर नाही टाळी वाजवले असं वाटतं तुम्हाला उचलून न्याव. आता कुठं न्यावं ते नंतर सांगा, कीर्तन झाल्यावर. उपदेश करण्याकरता नाही आलो, वस्तुस्थितीच मांडण्याकरता आलो. आणि जाता जाता गावकऱ्यांना तुमच्या पायावर मस्तक ठेवून बोलतोय, मी काय हुरड्या फुट्या कीर्तन करणार नाही. गाडी तपासा, माझ्या गाडीमध्ये 4 तलवारी आहे. माऊली शपथ खोटं बोलत नाही. नारदाच्या गाडीवर आहे माझे मेवणे विचार आहे यांना, खोटं बोलत नाही, आपलं खोटं नाही बोलतंय. ते मला काय पुरावा आहे? बजरंग दलाचा महाराष्ट्र संपर्क प्रमुख आहे. जर युट्यूबला जर सर्च केलं तर महाराजांच्या गाडीमध्ये तलवारी तुम्हाला दिसते, टाकून द्या उद्या. महत्वाचा मुद्दा आहे. मी कुणावर टीका करणारा माणूस नाही, मी वस्तुस्थिती मांडणारा माणूस आहे. भले एक दिन हम तो कटेंगे लेकिन 10 लोगों को लेके कटेंगे. मराठ्याची पोरं आम्ही नाही भिनार मरणाला, मराठ्याची पोरं आम्ही नाही भिनार मरणाला.
सांगून गेला कोणी मराठी महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर प्रतिपादन करत होतो दादा, ऐका लक्षपूर्वक. भगवान परमात्मा म्हणतात तुझ मागी येथे बोलाविले कोणी प्रार्थना वाचून आला शिका. देवा, काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी नाही बोललो तर गेल्याशिवाय राहू नये, आणि काही ठिकाणी बोलवलं नाही तरी गेल्याशिवाय राहू नये, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. हे तुला माहित नाही का? काही ठिकाण असे बाबा तिथं बोलावल्याशिवाय जाऊ नये. कुठं? लग्नाला. पण तुला मेखानला लग्नाला पत्रिका नसली तरी म्हणतो कोणत्या गाडीत बसू, तिथं बोलवलं तरी जाऊ नये. आणि काही ठिकाण असे बळच बोलवलो तरी गेल्याशिवाय राहू नये. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. ओ पंक्तीवाले होते ना मग अशी हार घालणारे. हा, पंक्तीवाले किती लोक होते जेवायला? बाकी जर का खुरकू झाला का इथे यायला, का मर्यादित चावलं यायला? हा, जेवायला 60, कीर्तनाला 8, पडली तर पडली, गाडण्याचा चल 8. अरे बाबांनो, हरिभक्ताच्या पंक्तीत जर खाल्लं ना तर बैल होऊन फेडावं लागतं. मी पदार्थ नाही सांगत. तुम्ही नेहमी म्हणता ज्याची खावी पोळी त्याची. हे कुठलं आलंय?
ज्याची खावी भाकरी मग कोणत्या रूपात चाकरी होती तुम्हाला माहिती. विठाला विठाला इथं यायचंय, इथं झोपायचं, इथं झोपायचं. मागची म्हणती मुंडका काऊन हाणते, ती म्हणते मी डोळे लावून ऐकते. डोळे लावून कुठं ऐकत असते का? अरे आयुष्या लाभा जो चुकला तुका म्हणजे कदा असू द्या, शिवरात्र असू दे ना, ती त्याच्या पुढं, ती त्याच्या पुढं, ती त्याच्या पुढं. महादेव काय तुम्हाला गाबाळा देणार आहे का? आणि 8 दिवस तुम्हाला काय मशीन व्हायला लागले काय? अरे जरा थोडासा मार्मिकतेचा विचार करा राजांनो. एक कावळा जर तारा लागत 100 कावळ्या तयार होते. समजणे वाले को इशारा काफी. हा लय मोठं भांडवल सांगायची गरज नाही. महत्वाचा मुद्दा आहे दादा. आपले म्हणले काय तर त्यानंच केलं असन. अरे नमुने तो ह्यावर बी एक वेळच वेळी. काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. कुठं? नाही करायचं. नाही तुला वाड्यात नेऊन म्हणावं. पुन्हा ते म्हणतो आपल्या गावात कोणी हात नाही धरत. कशाला तो हात धरण? तो हाताला रगत किती झाली. पुन्हा म्हणतो मला पट्ट्याकडे 32 कर्ज म्हणते. विनोद म्हणून मांडत नाही दादा, वास्तववाद मांडण्याचा प्रयत्न करतो मी प्रत्येक वेळेस. वास्तववाद ऐका. दारू दुकानात, दूध रस्त्यावर. वाक्य ऐका. दारू दुकानात, दूध रस्त्यावर. अरे आपली पोरं त्यांची पोरं बंद गाडीच्या काचामध्ये परदेशात शिकायला. आपली पोरं म्हशीकडं. विचार करा कधी. कोण म्हणतो हा आवाज कोणाचा? माझ्या म्हाताऱ्याचा. माझ्या म्हाताऱ्याचा. विनोदाचा वाद, वास्तववाद मांडतोय. मला हे का मांडायचं तुमच्या समोर तळमळीने? मी का कुठल्याच, मला काही फरक पडत नाही. पण जाता जाता हात जोडतो रे माझ्या राजांनो, माझ्या दादांनो. सर्वांनी शाळा शिका, काळाची गरज आहे. अरे उठी लवकरी तुकरी नंबर पहिला घे. लाडक्या बाळा शाळेत वेगळी जाई. आणि नशिबी माझ्या गरिबी मी दुर्दैवी बाई. पगार काही पुरता नाही, विडा मी भरते नाही. लाडक्या बाळा शाळेत वेगळी जाई. मी सगळ्या अंगाला मांडण्याचा प्रयत्न करतो दादांनो. ती आई म्हणते राजा हाली गरिबी माझ्या नशिबी मी दुर्दैवी बाई. पगार काही. आई माझा बाप कशाने गेला ग? हर दारूची वाटली हातात फुटली, पती हा गेला बाई. म्हणून जाता जाता विनंती करेल, सावध व्हा. एकाच्या व्यक्तीमुळे सगळा घर बरबाद होतो दादा. म्हणून मी तुम्हाला ते पुन्हा मुद्दा उपस्थित करतोय. काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, काही ठिकाणी नाही बोलत तरी गेल्याशिवाय राहू नये. देवा तुझं लागी येथे किंवा तुकोबरा म्हणतात निळा मने आम्ही नवल.
माहित नाही तू कोण आहे तर निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा फक्त तू कयाचा धावा करीत असे मी फक्त तुकोबराचा धावा करतोय तुम्ही कोण आहे मला माहित नाही मला तुकोबरा देतात का काय निश्चय महाराज परब्रह्म भगवान परमात्मा साक्षात येऊन निळोबरा तुकोबराची अपेक्षा करतात म्हणून निश्चयाचे बळ शेवटी तुकोबरा आले मस्तकावर हात ठेवला निळोबराने डोळे उघडले आणि पाहताय तर श्री गुरु उषा रेखा आस्था पाठीरागा इतराचा लेखा कोण करी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक ठेवलं मला असं सांगता गेला माझा दृष्टांत संपला मायबापांनो सिद्धांत महत्वाचा आहे इथं निळोबराने तुकोबराविषयी केलेली निष्ठा आहे निश्चय अरे प्रब्रह्म भगवान परमात्मा येऊन सुद्धा न ढळणारे निळोबर आहे तुकोबराय आले म्हणून तुकोबराय म्हणतात निश्चयाचे बळ काय तुका म्हणे तीची फळ ते फळ कशाने प्राप्त होईल तर खालून अभंगाचं दुसरं चरण हेती विष्णूची महापूजा जाऊ द्या महाराज नांदेडला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की बरं वाटलं सत्य बोले मुखी मायबाप माझी तुम्ही अगदी सुज्ञ मायबाप आहात म्हणून मी पंक्ती प्रपंच करतोय नाही तर हा अभंग सरासरी उलटा पालटाच आहे म्हणजे माझं मोठेपण म्हणून नाही मायबाप मोठी माणसं वरून खाली अभंग सोडतात आपण लहान माणसं आहोत आपण खालून वर जायला काय हरकत आहे मी क्षमा मागून बोलतोय सुज्ञ म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यापैकी रुचकर आणि जाणीवपूर्वक आहात आणि परीक्षा म्हणून नाही तर तुमच्यावर माझं प्रेम म्हणून बोलतोय की कपड्यामध्ये पारमार्थ नाही मृदंग मायबाप शर्ट किती वाढे म्हणजे मोठा गायक आहे असं मत मुळीच म्हणू नका बघा ना माझ्या वडिलाप्रमाण महाराज किती सुंदर पैकी शास्त्रीय शर्ट नाही तर हल्ली माफ करा गाड्या तुमच्यापेक्षा आमच्यातच मोठी तफावत आहे विठाला म्हणून निश्चयाच्या संबंधाने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा म्हणतात निश्चय असावा आणि त्याचं फळही प्राप्त व्हावं तुकोबरा
मात्र साधकांनो फळ प्राप्त होत असताना त्याची असणारी अनुभूती येण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये प्रेम आदर हे तिथपर्यंत सत्तेचे, पण सत्य बोले मुखे दुःख बी अनेकाच्या दुःखे, आणि त्याचं फळ प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी सत्य बोलणं महत्वाचं आहे. आणि प्रामाणिकपणे तुमच्या समोर कबूल करतो, 97 में सत्य गया. 97 वर्ष आलत का? 1900 आत्ताच येऊन गेलं ना. 97 में सत्य गया, अरे 19 में आया काल. अरे 27 में जो जिए उसका भय जे जयकार. 2026 आणि 27 अत्यंत धोक्याचा आहे. राहू काळ आहे, ध्यानात ठेवा. सावध करून जातोय. सावध होई बापा, काळ लागला से मापा. सावध व्हा. 2026 आणि 27 अत्यंत खरतळ आहे. शक्यत्व करोनापेक्षा भयानक रोग येण्याची शक्यता आहे, आणि तोही पाण्यातून. आणि पाणी हे जीवन आहे. मी पदार्थ सांगत नाही. 2025 मध्ये प्रत्येक माणूस पैशाने परेशान होता. मी पदार्थ सांगत नाही मायबाप. सुभाषितकार सांगतोय, तुम्हाला चिंतन सांगतोय. सिद्धांत संतो वीर संत संत पुत्रा मिर्यंते जनकश्चिरायु पश्यति लोका कली कौतुकानी. 5 कौतुकास्पद आहेत. कोणत्या? सिद्धांती संतो, जे सिद्ध संत आहेत त्यांचा अपमान होईल, आणि जो संतांचं सोंग घेतलंय त्यांचा मान होईल. पदार्थ नाही. ऐका कलीचे महिमा,
बाया म्हणते माय मुर्दा कुठून आला कोण आणि टाळे वाजवा आणि टाळे वाजवा किती केली वटवट पण मी होते निबर घट येथे कोणाचं काय भाग्य रे? कोणाचं काय भाग्य रे? कोणाचं काय भाग्य रे? येथे कोणाचं काय भाग्य रे? येथे कोणाचं काय भाग्य रे? येथे कोणाचं काय भाग्य आजकालच्या पोरी आणि पोरी फॅशनचा दूर लय भारी धक्का मारून म्हणतात स्वारी हो सुन मेरी आमीना बीबी महत्वाचा मुद्दा आहे इथं कोणाचे काय भाग्यले ज्याने त्याने जहानीत केले इथं कोणाचे काय भाग्यले हो ज्याने त्याने जहानीत केले इथं कोणाचं काय जाणार आहे ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात पडन बाकी कारण चाप्टर आहे ते म्हणतात ज्याचा हात मोडून त्याच्याच गळ्यात पडन बरोबर आहे हात मोडायचे नसते तर हात जोडू नका रे टाळे वाजवा बस शटरला कोट तरी काय काय म्हणले आला पाकिट आपणच द्यायचं जेवायला आपल्याकडंच आपल्याच गावात आपल्याला शांतपणा शिकायला लागला काय कोई बात नहीं भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं नाही टाळी वाजवली ना मर्दा जरी टाळी नाही वाजवली पुढच्या जन्मी वाजवायचं राहून वाजवावी लागल नाही कळलं? हा. सांगून जातो पुढच्या जन्मी ठीक मग कोणत्या वीटवर नाक्यावर कुठल्या खराब रस्त्यावर मोठ्या गतिरोधकवर सावध व्हा सावध करतोय सावध पदार्थ नाही दादा सांगत यांच्याप्रमाणे इथं कोणाचे काही भाग गेले रे बाबा ज्याचे ते त्याने आले गेले पदार्थ नाही वस्तुस्थिती आहे मायबाप पुनश्च एकदा संकल्पनेला पंक्ती बोलण्याचा हे करतोय कुठेही उगाच म्हणून बोलत नाही म्हणून मगाशी बोलून गेलो 97 मध्ये सत्य गेलं 19 मी आया मी मगाशी बोलून श्लोक सांगून गेलो तुम्हाला सध्या जास्तीत जास्त तरुणांची मृत्यू होतील मला खरं सांगा मायबापांनो आता सध्या मृत्यू कोणाचे जास्त तरुणांचे मृत्यू आहेत परत सांगत नाही अरे ज्याच्या खुशीला 2 महिन्याचं लेकरू आहे 4 वर्षाची पोरगी आहे पोरगा आहे अरे अक्षरशः होऊन आमचे 2 सद्ग्रस्त 2 महाराज मंडळी इथं कोणाच नाही चालत एकदा आलं की त्याला जाणं मग तुम्ही असो तर माझा बाप असो म्हणून ऐका कलीचे महिमान त्याचा उदो होईल आणि तरुणाचा मृत्यू होईल महाराज जगतील कोण जनक म्हणजे वडील म्हणजे वयस्कर अहो ज्यांचे 95 वर्ष वय आहेत ती म्हणते माय त्याला बळच मग ते मरण मागतो तरी मिळाना जनक जगतील मी पदाला सांगणार आय कलीचे मेहमान आणि म्हणून सत्य बोले मुखे दुखवी अनेकाच्या दुःखे म्हणून 100% नसे हो तर 10% तरी सत्य बोला सत्य बोले मुखे दुखवी अनेकाच्या दुःखे आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित होण्याची कधीतरी भावना निर्माण करा पण दुसऱ्याच्या दुःखात आपण जास्त तेल कसं टाकता येईल एवढीच भावना आहे हेची दान देगा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा तो दुःखी ना किती कर्ज आहे थोडे म्हणलं 10 लाख रुपये किती टक्के नाही
म्हणला त्याचं 7 रुपये नाही, मग द्यायचे तर मला द्यायचे ना 2-4 दिवसात. मग असं कर ना, त्याचे 7 देऊन टाक, मी तुला 10 रुपये टक्क्याने देतो. नाही कळलं, दुःख सुखान दुःखी नका देऊ तुम्ही, पण नाव्या अरे कष्ट कर, नको काळजी करू, एक दिवस येईल. सत्य बोले मुखे, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित व्हा. बस दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित व्हा. जीवनामध्ये तुमच्या जीवनाला समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही रे. कधीतरी माय बापांनो, मी नेहमी सांगत असतो, शिवजयंती साजरी करा. शिवजयंती साजरी केली पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याखाली अरे कुठलीच नव्हती वाण, कारण आनंदाने नाचत होतो हिंदू मुसलमान. इथं कुठलीच घटना नव्हती, एकच फक्त शिवजयंती साजरी करायची का, निश्चित करा. अरे एखाद्याचं लेकरू जर शेवटच्या घटना मोजत असेल नांदेडला, तर तुमच्या शिवजयंतीच्या निमित्ताने त्याला फुलाची पाकळी होऊन देण्याचा प्रयत्न करा. आणि एखादा कुठली अडचण येत असेल तर निश्चित शिवजयंतीच्या निमित्ताने त्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी तो क्लास 1 अधिकारी होईल त्या दिवशी निश्चित समजेल की या शिवजयंतीमुळे मी असताना कलेक्टर ऑफिसर झालेलो आहे. कदाचित अरे एखाद्याची लाडकी लेक नांदायला जात नसेल किंवा तिच्यापाशी लग्न करण्याची तिची ताकद नसेल, तर तुमच्या शिवजयंतीच्या निमित्ताने त्या लेकीच्या लग्नाला काहीतरी हातभार लावण्याचा प्रयत्न करा. एखाद्याचं लेकरू शिकायला चांगलं आहे, साळ्यात जाण्याची वृत्ती आहे, पण माय बाप म्हणतात अरे तुला फक्त जन्मात देता आला रे राजा, मी तुला पुस्तक वया घेऊन देऊ शकत नाही. अरे त्याला ड्रेस, शाळेला पुस्तक वया घेऊन द्या. ही तुमची खरी शिवजयंती असेल दादांनो. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित व्हा. म्हणून बोललो, पंक्ती प्रपंच करतोय, जेव्हा दुसऱ्याच्या दुःखाने दुःखित व्हाल त्या दिवशी भगवान श्रीमंत तुकोबरा म्हणतात, अरे तुम्हाला जगाच्या पाठीवर दुसरी विष्णू पूजा करायची गरज नाही. विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरासारखे संत सांगतात, बाबा जगाच्या पाठीवर अरे वर्तमान काळ जगण्याचा प्रयत्न कर, भूत आणि भविष्य काळ नाही. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. दुजा द्विजा नाही, द्विजा म्हणजे ब्राह्मण, दुजा म्हणजे दुसरा. जगाच्या पाठीवर दुसरा अनुभव नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची बळ, सत्य बोले मुखे अरे दुखी अनेकाच्या दुःखे. हेच विष्णूची महापूजा. कोणती? अनुभव नाही तुझा. विडोबा रखुमा
जीवनामध्ये दुसरी विष्णू पूजा कोणतीच नाही होऊ शकत. तुकोबरांना विचारलं, तुकोबरा याच्यासाठी काही प्रक्रिया? तर तुकोबरा म्हणतात निश्चित त्याच्यासाठी प्रक्रिया आहे. मग दृष्टांत क्रमांक 1 कोणती प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा भाव काय होणार आहे? स्वामी का स्वामी का गुरु भक्ती स्वामी सुरू झालं होतं. लय मोठं कीर्तन केलं. लोक म्हणून कीर्तन छान केलं राव, पण याला डोकं नव्हतंच टायमाचं. असं नको व्हायला. संपवायचं का माय बाप? मागची मंडळी हा 10 मिनिटं घेऊ का? नाही, अर्धा घंटा नाही, पण 10 मिनिटं घेतो. 8:15 सुरू झालं, 10:15 वाजेपर्यंत घेतो. अहो तुम्ही म्हणले तर घेणारच आहे, काळजी करू नका. फक्त थोडासा विषय. स्वामी काज गुरु भक्ती दृष्टांत क्रमांक 1. स्वामी म्हणजे मालक आणि काज म्हणजे काम. स्वामी त्याला म्हणतात अनाथाला सनात करण्याची ताकद आहे, त्याला स्वामी म्हणतात. आदिनाथ उमा बीज प्रगटले, हे अनाथ आहे. अनाथाला सनात करणार आहे. याला कुठला उपजने नाही, उपजते नाशे, पण जे उपजतच नाही त्यांना नाश कशा? म्हणून ते स्वामी आहेत, मालक आहे. मग स्वामी मालक अर्थात कुणाचंही काम करा, कुणाकडे करा. कोणी ट्रॅक्टरवर ड्रायव्हर असेल, कोणी पिकअपवर ड्रायव्हर असेल, कोणी शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे गडीमूळ असेल, कोणी टेलर असेल, कोणी वादक असेल, गायक असेल. ज्याची जी सेवा असेल ती सेवा त्यांनी प्रामाणिकपणे निर्विघ्नपणे पार पाडणं हे त्याचं कर्तव्य आहे. मग स्वामीचं काम करणं हे त्याचं कर्तव्य आहे. मग कोणी असो, चला तुम्हाला थोडस अलौकिक थोडा इतिहासाकडे नेण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राच्या पाठीवर ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं राज्य निर्माण केलं ते राजाधिराजे शिवछत्रपती शिवाजी राजांनी 500 मावळा एकत्रित केला आणि वयाच्या 16व्या वर्षी पहिल्या तोरण्याला तोरण बांधणारा महाराष्ट्राचा पहिला राजा कोण असेल तर तो छत्रपती शिवाजी राजा आहे. तमाम महाराष्ट्रातला 500 मावळा एकत्रित केला. तानाजी मालुसरे, येसाजी नाईक, बाजी प्रभू देशपांडे, सिर्के, गायकवाड, जाधव यांना सर्वांना एकत्रित केलं आणि बेल भंडारा रायरेश्वराच्या मंदिरावर 1695 साल आहे. आणि काकांना विचारतात, काका काय करायचंय? काका म्हणतात शेळी म्हणून जगायचं नाही, जगायचं असेल तर वाघ म्हणून जगायचंय. राजांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिषेक केला. आपण सगळे अभिषेक करतो. कोणी पांडुरंगाचा करत असेल, कोणी ज्ञानोबाचा करत असेल, कोणी
मारुतीचा करत असेल, आपण दह्या दुधाचा अभिषेक करतो. पण माझ्या राजाने शिवराजाने अरे रायरेश्वरावर अरे रक्ताचा अभिषेक केला आणि सांगितलं एक ना एक दिवस स्वराज्य निर्माण करेल आणि निर्माण करून दाखवलं बापू. त्या स्वराज्यामध्ये एक निधड्या छातीचा छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा 2 वर्षांनी मोठा असताना माझा तान्हाजी मालुसुरा मुलाच्या लग्नाची तयारी झाली. चतुर्थीला लग्नाची तयारी आहे आणि इकडे तानाजी मालुसुऱ्याच्या मुलाच्या लग्नाची तयारी आहे आणि तिकडं कमल कुमारीला पकडून आणणारा तो उदय भाऊ कोंडाण्यावर नेऊन पकडून ठेवलं. त्यावेळेस रामोशाच्या पोराला जिजाऊ साहेब सांगतात, जा महादेवा राजाला जाऊन सांगा कोंडाणा घेतला पाहिजे. रामोशाचा पोरगा घोड्याला टाच मारली, राजाकडे आला, राजाला मुजरा केला. राजा 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 आई साहेबांना बोलवलंय, किल्ला घेतला पाहिजे, आपल्या आईने आपल्याकडे काहीतरी मागावं, आपण देऊ नये. राजाने सांगितलं, चला सैन्याची जमाजमाव करा. सैन्याची जमाजमाव केली. महासाहेबांकडे गेला, महासाहेबांना मुजरा केला. बोला महासाहेब, राजा तुम्ही स्वराज्य कशा करता निर्माण केलं? स्त्रियांच्या संरक्षणासाठी आणि मायभूमीच्या मातीसाठी आम्ही स्वराज्य निर्माण केलं. मग त्या यवनाने कमल कुमारीला पकडून आणलेलं त्या उदय भानाचा शिर थोडा वेगळा करा आणि राजा त्या कमल कुमारीला आजच्या आज सोडून आणा. रक्तासारखी वाघीण तळपटली आणि म्हणून तर तिला म्हणतात, जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, बापाचा बाप वाघशिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला. जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. आणि म्हणूनच तुझ्या नैनी स्वराज्य दिसले तुझ्या शिवाजीला. अरे मराठमोळे मर्दमावळे घेऊन संगतीला. तानाजी मालुसरेने आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी करत असताना अक्षदा दिल्या, पांडुरंगाच्या पायावर ठेवल्या. माई भावानी जगज्जननीला साकडं घातलं, तिच्यावर अक्षदा ठेवल्या आणि सांगितलं आपल्या दैवताला देऊन यावं. म्हणून राजगडावर आले. मासाहेबाचा त्यांचा संवाद चालू होता. राजा उदाहरणाची कत्तल करा आणि कमल कुमारला सोडून आणा. सांगितलं हरकत नाही महासाहेब, काळजी करू नका, आम्ही जातीने लक्ष घालू. आणि हा शब्द तानाजी मालुसरेने ऐकला. तानाजी मालुसरे म्हणतात, महासाहेब एवढी जोखमी मला द्या, एवढी असणारी कर्तृत्वाची बहाल माझ्या माथी मारा, मी सांभाळतो. राजा म्हणतात, तानाजी तुमच्या मुलाच्या लग्नाची तयारी चालू आहे, तुम्ही लग्न पार पाडावं, आम्ही काळजी करू नका, आम्ही स्वतः जातीने जाऊ. राजा आम्ही इकडे वरबाप म्हणून मिरबाबाने तुम्ही तिकडे असताना लढायला जावं, आम्हाला हे शोभायचं नाही. हातातली पिशवी जिजाऊ साहेबाच्या पायावर ठेवली आणि सांगितलं, राजा तो भगवा सेला माझ्या गळ्यात घाला. अरे भगवा सेला घालण्यात आला, शिया गर्जना केली, 400 मावळ हाताशी घेतला आणि सांगितलं, चला गड्यांनो, अरे आपला राजा तिकडे लढायला जाणार आणि आपण वरबाप म्हणून मिरवणार. घरी आला आणि बायकोला हाक मारली, हे माझी ढाल तलवार घेऊन ये. एवढी हाक मारल्याबरोबर एका साईडला बसणारी माझी यशवंती धावत आली, सर 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 अंगावरती चढली आणि खांद्यावर येऊन थांबली.
लढाईला निघाले. 400 मावळा एकत्रित घेतला. बायको आडवी आली. बायकोने सांगितलं पोराचं लग्न 2 दिवसावर आलंय, किमान 2 दिवस तरी थांबा, त्याच्या डोक्यावर अक्षिदात टाका आणि मग हवं तर लढायला जा. तुमच्या लढाया तुमचं राजकारण रोजच चालू आहे, पोरासाठी निदान 2 दिवस तरी थांबा. का? अरे तुझ्या डोळ्यात पाणी का? तिकडं धनी तुला स्वतःच्या धन्याची काळजी वाटते, अरे तिकडं स्वराज्याचा धनी अरे जीव चोकीत घालून लढायला निघाला. हे आम्हाला पटायचं नाही. तुझ्या कुंकवासाठी रडते ना, थांब. स्वतःच्या हाताने स्वतःच्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलं आणि तानाजी मालुसरे लढायला निघाले आणि सांगितलं जगून वाचून आलो तर परत मी माझ्या हाताने कुंकू लावील. तानाजी मालुसरे गेले, गडाच्या खाली जाऊन पोहोचले. पण वरती जायचं कसं? इथून जर वरती जायचं असं तर काळ सुद्धा घाबरेल असा कडकोट किल्ला होता आणि त्या ठिकाणी यशवंती होती. यशवंतीला सांगितलं जा, यशवंती पुढे जा. यशवंती पुढे गेली. बायबा पुन्हा परत फिरली, पायामध्ये घोटाळू लागली. तिला असं वाटलं आता आपला असणारा मालक, आपला स्वामी, आपला असणारा बाप आता जगणार नाही, हे तिला कळून चुकलं होतं. आणि त्यावेळेस तानाजी मालुसरे म्हणतात, यशवंती जा, यशवंती पुढे. अरे या टायमाला आम्हाला काळ जरी खाण्याकरता आला तर हा तानाजी काळाची सुद्धा खांडोळे करून खाईल. जा यशवंती. यशवंती पुढे गेली. 4 पायाच्या जनावराच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सांगितलं, स्वामी कुत्र्याच्या तोंडातून तुम्ही मला वाचवलं, स्वतःच्या पोटच्या मुलाला रायवाला तुम्ही दूध दिलं नाही, ते दूध मला यशवंतीला ना मी असणाऱ्या मगरीला असणाऱ्या पाजलं, त्या घोरपडीला पाजलं तुम्ही आणि माझा सांभाळ केला. मी तुम्हाला 16 किल्ले सर करून दिले, पण आज 17व्या किल्ल्यामध्ये तुम्ही हारणार आहात. ही गोष्ट कळाली. ती असणारी घोरपड चढत चढत वरती गेली. झाडाला 5 वेढे मारले. ऐका माय बाप, त्या झाडाला स्वतःच मुंडका आपटून प्राण त्याग केला. स्वामी काज गुरु भक्ती. 4 पायाच्या प्राण्याला कळालं महाराज जीवन संपून टाकलं. मला मुद्दा उपस्थित करायचा आहे. 400 मावळा आहे आणि त्या ठिकाणी गेले जिंकाया ते गडा होत तान्हाजी तो पुढे शेलार मामा विरधी पाड काढी उदय भानाचं मड जावाची टेकली जावाची टेकली जावाची टेकली भोल पड जावाची टेकली भोल पड भोल जावाची टेकली भोल पड तानाजी मालुसरे काही मावळे घेऊन गडावर ताकताय, काही मावळे घेऊन गवळीवाड्यात आले. गवळीवाड्याचा सरदार जागा आहे का झोपलाय म्हणून बघावं. गोंधळ्याचा असताना वेळ धारण केला आणि त्या गोंधळ्याने संबळावर काडी टाकली आणि तो गोंधळी संबळ वाजवता सांगू लागला, ओम नमो श्री जगदंबे Viva
तानाजी मालुसरेचं ते अवसान झालं. त्या ठिकाणी तानाजी मालुसरेला मरत्या अंगी तलवार लागली, हात काटला गेला, सेला गुंडाळला, गुंडाळून सेला हाताला हे गुंडाळून शेला हाताला बघा कसा मर्द मावळा लढला. मायबाप, या संकल्पनेनं इथं एकच सिद्ध होतं की तानाजी मालुसरेंना माझ्या राजाने काय दिलं? स्वामीनिष्ठा. स्वामीनिष्ठा ही सेवकाची. धन्य धन्य वीरदो मरड मावळा. संकल्पना एवढीच आहे की तुकोबारा म्हणतात, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवा पती ज्ञानेश्वर. माझ्याकडून एक 12 मिनिटं एक्स्ट्रा झाली, त्याच्याबद्दल सर्व ग्रामस्कर माझे बाबा उभं राहता येतं का? तुमच्या साष्टांग प्रणिपात करावा. आणि मला असं वाटतं तुम्ही नवीन आहात, काळजी कशाला करता? बिनदास तुम्हाला मी साष्टांग प्रणिपात करतो. गावातले का बाहेर गावचे? किती जण आहे गावातले? बाकीचे झोपले ना? त्याला उद्या तिकडे न्यावा. नाही दुसरीकडे, ते आमची जागा वेगळी, त्याला माहिती. विष्णू महाराज आणि यूट्यूबच्या ह्याचं शिका, दुसऱ्याच्या बापाला बाप नाही म्हणायचं. एक दिन पाकिस्तान को शराफत सिखा देंगे, अरे एक दिन पाकिस्तान को शराफत सिखा देंगे, अरे हिंदुस्तान की ताकत दिखा देंगे. सुन ले झरदारी कमीने, इस हिंदुस्तान से पंगा मत ले, नहीं तो कचरे में क्या, एक दिन तेरे लाहौर में भी तिरंगा लहरा देंगे. बरं म्हणायची का? नाही बरं. विठ्ठल जय जय. समाधान तुमच्या